ovulatory phase. Ovulatory phase, it is the third phase of the menstrual cycle. आता it is the shortest phase. हा कसा आहे तो, it is the shortest phase of this menstrual cycles. ओव्हुलेटरी फेज म्हणजे यामध्ये ऍक्च्युअली जे घडत आहे ते काय, ओव्हुलेशन. ओव्हुलेशनचा अर्थ काय की हा ग्राफाइन फॉलिकल तिथं तयार झालेला आहे. ग्राफाइन फॉलिकल्स मधला जो सेकंडरी ओसाइट्स आहे त्याचं इथं मियोटिक डिव्हिजन होते आणि हा सेकंडरी ओसाइट बाहेर येतो. सेकंडरी ओसाइट्स हा कम्स आउट टू आउटर साइड्स. दॅट्स द ओव्हुलेशन. जेव्हा ग्राफाइन फॉलिकल्समधून ओव्हम बाहेर येतो त्या प्रोसेसला म्हणतो आपण ओव्हुलेशन. आणि हे घडत असते ओव्हुलेटरी फेजमध्ये. ओव्हुलेटरी फेज किती दिवसाचा आहे, इट ओनली फॉर दी 1 days. फक्त एकाच दिवसाचा हा फेज आहे ओव्हुलेटरी फेज. देन यामध्ये काय होते, रप्चरिंग ऑफ द ग्राफाइन फॉलिकल. ग्राफाइन फॉलिकल रप्चर झाला आणि ओव्हम इथं फॉर्मेशन झाला. दिस सेकंडरी ओसाइट्स दिस अराइज फ्रॉम दी 14 days. आता ग्राफाइन फॉलिकलमधून जर हा आला असेल कुठं जाईल, हे इन्फंडिबुलम. इन्फंडिबुलम फॅलोपियन ट्यूबमध्ये एंट्री करतो. ठीक आहे, फॅलोपियन ट्यूबमध्ये इथं हा एंट्री करायला आहे. नाव आता इथे हा ओव्हुलेशन कशामुळे घडलं, हा एक आपण इथं पाहिलं ओव्हुलेटरी फेज. याच्यात चारही बदल सांगायचे. ओव्हुलेशन हा बदल घडलेला आहे तो LH हार्मोन्समुळं. इथं LH हार्मोन्सचं एकदम प्रमाण वाढलं आहे आणि हा LH हार्मोन्स हा ओव्हुलेशन घडून आणतो. हाय इथे काय बदल झाला, गोनाडोट्रोपिक हार्मोनमध्ये LHचं प्रमाण वाढलं त्यामुळे ओव्हुलेशन घडून आणलं. पण हे LHचं प्रमाण कोणामुळे वाढलं, ड्यू टू सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन. इस्ट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळे इस्ट्रोजन हा पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते. पिट्युटरी ग्लँड LHचं हार्मोन्स हे सिक्रेट करतो हाय लेवल, म्हणून त्याचा इथं लेवल वाढलं. मग हा इस्ट्रोजन कशामुळे वाढलं, हा ग्राफाइन फॉलिकल मॅच्युअर झाला आणि त्यातल्या सेल हे हाय लेवल ऑफ इस्ट्रोजन सिक्रेट केलं आहे. म्हणून इस्ट्रोजनचं प्रमाण वाढलं, इस्ट्रोजनमुळे LHचं वाढलं प्रमाण. LHचं प्रमाण वाढल्यामुळे LHमुळं हा ओव्हुलेशन घडून आणलं. हा एवढा इतके बदल झालेला आहे. त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतात. पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे इन्क्रीजिंग द लेवल ऑफ इस्ट्रोजन विच स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँड्स टू इन्क्रीजिंग द लेवल ऑफ LH. हा एक महत्त्वाचा रोल आहे. ठीक आहे. देन या ठिकाणी हा जो पिरियड्स आहे या पिरियड्समध्ये थोडं जास्त त्रास व्हायला लागते फिमेलमध्ये. दॅट्स इट अकम्पेन्ड बाय द माइल्ड सिव्हिअर पेन इन द लोअर ॲब्डोमेन. लोअर ॲब्डोमेनमध्ये पेन व्हायला लागते ड्यू टू ओव्हुलेशन. हा जो पर्टिक्युलर पिरियड्स आहे दॅट्स द ओव्हुलेटरी पेन. हा कुठे असतो, 14th डेचा जो आहे. आणि हा पीक पिरियड्स आहे. यामध्ये समजा जो स्पर्मची एंट्री झाली जेनेटल ट्रॅकमध्ये तर फर्टिलायझेशन हे होऊ शकतो. इट इज दी peak periods where they actually fertilization take place. Then दिस इज द ओव्हुलेटरी फेज. इथपर्यंत आपण समजलाय तो ओव्हुलेटरी फेज. नाउ थर्ड फेज इज द सिक्रेटरी फेज. माईक बंद करायचं चालू आहे ते. सिक्रेटरी फेज, थर्ड फेज इज द सिक्रेटरी. सिक्रेटरी फेज कुठून सुरुवात होते, तर लॉंगेस्ट फेज. शॉर्टेज पिरियड कोणता आहे तो ओव्हुलेटरी. नाउ सिक्रेटरी फेज किंवा त्याला ल्युटियल फेज म्हणतात. धिस फेज इज द लॉंगेस्ट फेज. स्टार्टिंग फ्रॉम दी 15th डे, म्हणजे आपण 14 पाहिला, आपण 15 दिवसापासून जे 28 दिवसापर्यंत हा जो पिरियड आहे लॉंगेस्ट पिरियड, दॅट नोन ॲज अ सिक्रेटरी. दॅट इज अ सिक्रेशन ऑफ टेक प्लेस. किंवा ल्युटियल फेज म्हणजे दॅट इज अ कॉर्पस ल्युटियम फॉर्मेशन होतं त्यामध्ये. इट इज द लॉंगेस्ट फेज. इज स्टार्टिंग फ्रॉम दिस 15 अप टू दी 28 days. देन यामध्ये काय होईल की दिस सेकंडरी ओसाइट्स which after releasing of these graphene follicles is released and this secondary oocyte goes into the fallopian tube. आपल्याला माहित आहे. But this remaining part, graphene follicle चा खालचा remaining part आहे, that is the remaining part of this graphene follicle is transformed into the corpus luteum. हा corpus luteum मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. कशामुळे, अंडर द इफेक्ट ऑफ LH हार्मोन्स. हा LH हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन जे आहे पिट्युटरी ग्लँड्स मधून सिक्रेशन झाला, या हार्मोन्समुळे या remaining part of graphene follicle convert into corpus luteum.
ठीक आहे. आता कॉर्पस ल्युटियम फॉर्मेशन झाल्यामुळं नाउ दिस कॉर्पस ल्युटियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ अनदर टाइप ऑफ हार्मोन्स दॅट नो ॲज अ प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स हा सिक्रेट करतो. इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इस्ट्रोजन. सम अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन इज सिक्रेटेड बट मॅक्झिमम इज प्रोजेस्टेरॉन हार्मोन इज सिक्रेटेड. आता इथं आपल्याला इस्ट्रोजनचा पीक दिसतो. हाय लेवल ऑफ इस्ट्रोजन केव्हा सिक्रेट झालं आहे? ओव्हुलेशन पिरियडला. नंतर हा इस्ट्रोजनचं लेवल कमी गेलेला आहे. कमी झाले याचा अर्थ काय की कॉर्पस हा ग्रॅफाइन फॉलिकल रप्चर झाला आणि कॉर्पस ल्युटियम फॉर्म झाला. म्हणजे याची ॲबिलिटी जी आहे इस्ट्रोजन तयार करण्याची हे कमी झाली, म्हणजे हे इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाले. आता कॉर्पस ल्युटियम काय होतो? कॉर्पस ल्युटियम इज रिस्पॉन्स फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. दिस प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स. प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स सिक्रेट झाल्यामुळं याचं पीक जो आहे एक हाय पीक दिसतो आपल्याला. हा ग्राफ दिसतो इथे एकदम वाढलेला आहे तो. बिकॉज ऑफ दिस कॉर्पस ल्युटियम सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स अँड दिस प्रोजेस्टेरॉन हार्मोन अगेन रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इंडोमेट्रियम वॉल. आता आपण प्रोलिफेरेटिव्ह फेजमध्ये पाहिला 3 to 5 मिलीमीटर साईज होते, पण त्यापेक्षा आणखी साईज वाढवतो इंडोमेट्रियम वॉलची. आपले इंडोमेट्रियम वॉल युटेराइनचा वॉल आहे. इंडोमेट्रियम वॉलची आणखी साईज वाढतो. कशामुळे? प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे. देन इट मेंटेन द बेड फॉर द एग्स. समजा फर्टिलाइज एग्स येणार आहे त्यासाठी युटेरसमध्ये काहीतरी तयारी करून ठेवावं लागेल, बेड तयार करून ठेवावं लागेल, व तिथे एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला आहे. त्यासाठी प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स या इंडोमेट्रियम वॉलची बेड प्रिपेअर करते. इंडोमेट्रियम वॉलची थिकनेस वाढवतो, जाड होतो, आणखी हायली फोल्डेड स्ट्रक्चर. ब्लड व्हेसल्स आहे त्यामध्ये, म्युकस सिक्रेशन आहे. नाउ these आर द टेक प्लेस अँड इन्क्रीजिंग द साईज ऑफ दिस इंडोमेट्रियम वॉल. ठीक आहे. देन आता इथे कसं आहे, हा कॉर्पस ल्युटियम जर नियर अबाउट इट रिमेन फॉर दिस 1 week पर्यंत. इट डिपेंड ऑन द ओव्हुलेशन, द सेकंडरी ओसाइड, द फर्टिलायझेशन. इफ द फर्टिलायझेशन ऑकर्स दिस कॉर्पस ल्युटियम मेंटेन द प्रेग्नन्सी. है ना. द कॉर्पस ल्युटियम काय करतो? प्रेग्नन्सी मेंटेन करतो. आता इथे आणखी एक या गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचं काय झालं आहे? दोन्ही हार्मोनचं प्रमाण कमी झालं आहे. याचा अर्थ काय की एलएचचं प्रमाण कशामुळे वाढलं? इस्ट्रोजनमुळे. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे एलएचचं प्रमाण हा कमी झालेलं आहे. ठीक आहे. नंतर इथे ग्रॅफाइन फॉलिकलचं कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट झालं, आपण याच्यात पाहिलं आहे. ओव्हरियन हार्मोनचं काय झालं? प्रोजेस्टेरॉन वाढला, इस्ट्रोजन कमी झालेलं आहे. त्यामध्ये हे प्रोजेस्टेरॉन वाढलं याचा अर्थ काय? दिस प्रोजेस्टेरॉन इनहिबिट द सिक्रेशन ऑफ दिस एलएच हार्मोन्स. एलएच हार्मोनचं प्रमाण इथं कमी केलं आहे. ठीक आहे. नाउ देन थिकनेस ऑफ द इंडोमेट्रियम वॉल इज इन्क्रीजेस. हा इथे बदल झाला. देन दिस ओव्हुलेटेड एग्स मेक. आता हा इथे ओव्हुलेशनमध्ये जो ओव्हुलेटेड एग बाहेर आला आहे याला 24 तास फक्त जिवंत राहते. इट ओव्हुलेटेड अँड मे गेट फर्टिलाइज विदिन 24 hours. 24 hours समजा स्पर्म आला तर फर्टिलायझेशन होते, नाही तर ते नंतर डिजनरेट होते किंवा इट आर अनेबल टू फर्टिलाइज. पुढचा पिरियड आहे पर्टिक्युलर पिरियड्समध्ये हा प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन झालं, थिकनेस वाढली यामध्ये. देन व्हॉट हॅपन इन अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन. समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर ओव्हमचं काय होईल? हा कॉर्पस ल्युटियम इथं फॉर्मेशन झाला. कॉर्पस ल्युटियम हा 2 week 2 आठवड्यापर्यंत राहतो. 2 आठवड्यापर्यंत राहतो कॉर्पस ल्युटियम. हार्मोन सिक्रेट करतो. अँड देन after if the fertilization not take place, this corpus luteum convert into a whitish body that is corpus albicum. Corpus albicum मध्ये कन्वर्ट होतो. हा कॉर्पस ल्युटियम येलो बॉडीज म्हणतो आपण त्याला. अँड देन इट कन्वर्ट इनटू व्हाईट स्ट्रक्चर कॉर्पस अल्बिकम. This corpus albicum unable to produce the progesterone. And this corpus luteum, this corpus luteum progesterone release करतो. स्मॉल अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन, काही प्रमाणात इस्ट्रोजन सुद्धा सिक्रेट करते. अँड इनहिबिन एक हार्मोन तो सिक्रेट करत असतो. ठीक आहे. नाव दिस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस हार्मोन्स, या हार्मोनच्या इन्फ्लुएन्स प्रभावामुळे नाव दिस काय होईल? इंडोमेट्रियल ग्लँड्स ग्रो बिकम. या हार्मोन्समुळे हे इंडोमेट्रियल ग्लँड ग्रो होतात आणि थिकनेस वाढते याची. ठीक आहे. अँड दिस कॉइल ग्लँड बिकम कॉइल्ड अँड स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. युटेराइनचं सिक्रेशन वाढते आणि त्याची थिकनेस वाढते. याची थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम इज अटेन अप टू दी 8 to 10 millimeter. 8 to 10 millimeter. हे कशासाठी वाढत असेल? व इकडे समजा फर्टिलायझेशन झालं तर एग्ज युटरसमध्ये येतो आणि इम्प्लांट होतो, की त्याची ग्रोथ होते. तर त्यासाठी ती तयारी करत असते. पण इथे फर्टिलायझेशन तो इतके दिवस तयार करणारच झाला. पण लास्ट हे फक्त हा पिरियड हा प्रिपरेशनमध्ये जात असतो. एग्ज थोडा वेळपर्यंत तो वाट पाहते. ठीक आहे. देन त्यासोबत काय होईल की ते
इनहिबिन सिक्रेशन कोण केलेलं आहे, एक इथे सिक्रेशन झालेलं आहे कॉर्पस ल्युटियमनं. इनहिबिन एक हार्मोन सिक्रेट करतो. तो इनहिबिन हार्मोन एफएसएचं प्रमाण कमी करते. एलएचं प्रमाण कोणी केलं, प्रोजेस्टेरॉननं केलं. इनहिबिनने एफएसएचं प्रमाण सुद्धा कमी केलं आहे. अँड दी चेंजेस आर नेसेसरी फॉर द फर्टिलायझेशन ऑफ सबक्वेंट इम्प्लांटेशन. ठीक आहे. देन हा ओव्हुलेशन आहे. आता समजा हा कॉर्पस ल्युटियम काम करायला, कॉर्पस ल्युटियमची लाईफ आहे तो 2 वीकपर्यंत, त्यानंतर होत नाही. 2 वीकच्या नंतर तो डिजनरेट होतो. मग देन पुढे काय होईल, जेव्हा समजा फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर कॉर्पस ल्युटियम हा प्रेग्नन्सी मेंटेन करते, म्हणजे एंडोमेट्रियम वॉल हा मेंटेन करतो आणि त्याचं एम्ब्रिओ डेव्हलप करण्यासाठी मदत करत असतो. देन या कॉर्पस ल्युटियम नंतर काय होईल की जेव्हा एम्ब्रिओ इथे येईल एग्ज युटरसमध्ये आणि एम्ब्रिओ तयार होईल, तेव्हा त्या एम्ब्रिओचा जो प्लासेंटा तयार होईल, त्या प्लासेंटामध्ये एक हार्मोन्स तयार होतो, त्याला म्हणतो आपण ह्युमन कोरिओनिक गोनाट्रॉपिक हार्मोन HCG. HCG कोणामध्ये होईल, एम्ब्रिओ मेम्ब्रेन अटॅच होतो ते युटरसमध्ये, तिथे प्लासेंटा तयार होतो, प्लासेंटल हार्मोन्स म्हणतो आपण HCG. आणि HCG ऑल्सो अगेन मेंटेन द प्रेग्नन्सी अप टू दी 9 मंथ. 9 महिन्यापर्यंत ते टिकून ठेवत असते. पहिले 3 महिने जे असतो काही काळ, 2-2.5 महिने हा कॉर्पस ल्युटियम मेंटेन करत असतो बॉडी, प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन करून. प्रोजेस्टेरॉन नंतर प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी होऊन ते HCGचं प्रमाण वाढते, त्याची जागा HCG घेतो आणि HCG हा काय करतो, प्रेग्नन्सी मेंटेन ठेवत असते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर इफ द इन प्रेझेन्स ऑफ HCG मॅटर्नल ब्लड्स युरिन इंडिकेट प्रेग्नंट, म्हणून प्रेग्नंट वुमन आहे की नाही जे आपण प्रेग्नन्सी किटनं पाहत असते, तर त्याच्या युरिनमध्ये HCG असतो, हा HCG सापडते. त्याच्यामुळे ह्या HCG युरिनमध्ये असल्यामुळे ते किटमध्ये टाकल्यानंतर तो कलर जे येते रेड कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ HCG. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर ही पुढची प्रोसेस आहे, हे कंटिन्यू राहते पूर्ण लॉंग अप टू दी 9 मंथ बेबी डिलिव्हरी होईपर्यंत. पण फर्टिलायझेशन झालंच नाही तर काय होईल, झालंच नाही तर काय होईल की प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी होते. प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी झाले, इस्ट्रोजनचं लेवल कमी झाले. हा समजा प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी झालं, काय होईल, इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन राहत नाही. इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन राहत नाही, इस्ट्रोजन दोघे नसल्यामुळे हा वॉल थिक झालेला आहे, तो मेंटेन राहत नाही, तो कोलॅप्स होऊन जाईल. कोलॅप्स होऊन झाले म्हणजेच काय होईल की ते हा वॉल हा परत सिक्रेटरी फेस म्हणजे नंतर कोणता 28 डेज नंतर 0 to 5 डेज म्हणजे त्याच्यानंतरचा पिरियड हा मिसेन्स किंवा मेन्स्ट्रुअल फेज. यानंतर हा मेन्स्ट्रुअल फेज चालू होतो. कशामुळं, इंडोमेट्रियम वॉल ब्रेक होतो. ब्रेकिंग ऑफ इंडोमेट्रियम वॉल, ब्रेकिंग ऑफ ब्लड व्हेसल्स, टिश्यू ऑफ द इंडोमेट्रियम वॉल, ऑल दिस ब्रेक अँड गोज टू आउटसाइड थ्रू दी व्हाजायना. कारण हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन जर राहत नसेल तर तो हे इंडोमेट्रियम वॉल राहत नाही, त्याच्यासोबत एग्स तयार झाले असतो होती. एग्ससुद्धा इट शेड along with this endometrial wall which goes outside through this vagina. That's vaginal discharge, that known as menstruation.